सर्वात प्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम। आपण डोंबेग्रामच्या लीळा ऐकत होतो। काही काळांमध्ये त्याच्यात खंड पडलाय, पण पुन्हा एकदा आपण ते सत्र सुरू करत आहोत। आपण याआधी उत्तरार्ध लीळा क्रमांक 137 पाहिली। आज आपण उत्तरार्ध लीळा क्रमांक 138 तथा परमेश्वर चतुर्विध लक्षण निरूपण, माहीम भट्टाला परमेश्वराचे चतुर्विध लक्षण निरूपणे ही लीळा ऐकणार आहोत। ऐकूया। सर्वज्ञाचे राजमठात वास्तव्य असताना एके दिवशी माहीम भट सर्वज्ञाच्या दर्शनाला आले होते। दंडवत घालून पाया पडले व मग योग्य प्रकारे पूजावसर केला। सर्वज्ञांना दूध भाताचा उपहार केला, भक्तजनांना पंगत दिली। सर्वज्ञांना पटाऊ त्रिवडी वस्त्र अर्पण केली। मग सर्वज्ञ माहीम भट्टास परावर शास्त्रांचे निरूपण करू लागले। तेव्हा माहीम भट्टांनी सर्वज्ञांना विचारलं, जीजी, ज्ञानाचे लक्षण ते कोणते निरोपावे जी? सर्वज्ञ म्हणाले, भट्टो, ज्ञानमोचक म्हणजे ज्ञान संसारापासून मुक्त करणारे आहे। हो का? तरी कोणाचे ज्ञान संसारापासून मुक्त करणारे आहे? सर्वज्ञ म्हणाले, भट्टो, परमेश्वराचे ज्ञान संसारापासून मुक्त करणारे आहे। माहीम भट्टांनी विचारलं, जीजी, परमेश्वराच्या ज्ञानाचे लक्षण कोणते? सर्वज्ञ म्हणाले, भट्टो, नित्य व्यापकू परमेश्वरू तो अप्रमेयू अनिमित्त बंधू अनाथनाथू कृपाळू अंतर्दानी। म्हणजे परमेश्वराचे स्वरूप नित्य व्यापक आहे, कोणत्याही प्रमाणाती जाणता न येणारे आहे। परमेश्वर जीवांना निरपेक्षपणे सहाय्य करणारे आहे। अनाथ जीवांचा पालन करता आहे। जीवांच्या दुःखाचा नाश करून त्यांना सुख प्राप्त करून देणारा आहे। जीवांची आर्त इच्छा अपेक्षा पुरविणारा आहे। माहीम भट्टाने पुन्हा जिज्ञासाने विचारलं, जीजी, परमेश्वराचे लक्षण असे आहे तर मग त्यांचे स्वरूप कसे आहे? सर्वज्ञ म्हणाले, भट्टो, परमेश्वरू पुरुषार्थू लाभापासोनी लाभो ऐसे असे हो। म्हणजे परमेश्वरास अनुसरलेल्या पुरुषांचे सर्व वैभव संपत्ती असून त्यांचा सर्वश्रेष्ठ लाभ आहे। हो का जी? जीजी, परमेश्वराचे कारण कसे आहे? सर्वज्ञ म्हणाले, परमेश्वरू सव्यो जीवसेवकू ऐसे असे। म्हणजे परमेश्वर स्वामी असून जीव हा परमेश्वराचा सेवक आहे। हो का जी? तर मग परमेश्वराचे कार्य कोणते? सर्वज्ञ म्हणाले, विरुद्धार्धर्मी समावेश परमेश्वरीची आतिही। म्हणजे विरुद्ध धर्माचा समावेश फक्त ईश्वर स्वरूपातच आहे। माहीम भट्ट म्हणाले, जीजी, परमेश्वराचे ज्ञान लक्षण स्वरूप व कार्य याविषयी माहिती सांगितली, पण परमेश्वराची साक्ष काय आहे? सर्वज्ञ म्हणाले, भट्टो, अव्यक्त परमेश्वर एक असून तो अवतार घेऊन आपल्या व्यक्त अव्यक्ताचे ज्ञान देतो, स्वतः सावध व साध्य होतो। अव्यक्त असूनही तो सहाय्य करतो, याला साक्ष म्हणावे। जीजी, साक्षाचे लक्षण कसे आहे ते कसे ओळखावे? माहीम भट्टांनी पुन्हा विचारलं। सर्वज्ञ म्हणाले, भट्टो, आपण करीनाहा आणि कहा करविनाहा करिता परी सकल ही देखे जे साक्षी बोली जे हे। म्हणजे आपण स्वतः करीत नाही किंवा इतरांकडूनही करून घेत नाही, परंतु करीत असलेले सर्व पाहतो, त्यास साक्षी म्हणावे। ईश्वर स्वरूप सर्वत्र उदासपणे अनासक्तपणे पाहणारे आहे, अर्थात पाहून सुद्धा कोणत्याही ठिकाणी लिपित होत नाही। हो का जी? असे सर्वज्ञांनी माहीम भट्टाला परमेश्वराचे चतुर्विध लक्षण निरोपिले। माहीम भट्टांनी वरील निरूपणाचा धोक केला, पाठांतर केले व सर्वज्ञांच्या पाया पडले। अशी ही आपण उत्तरार्ध लीळा क्रमांक 138 पाहिलेली आहे। आज तुम्हाला ती कशी वाटली? असेच निरूपण ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा, शेअरसुद्धा करा, जेणेकरून आपले व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचतील। बाकी तुम्हा सर्वांचं प्रेम असंच कायम माझ्यावर असू द्या आणि आपल्या व्हिडिओजला भरपूर प्रतिसाद द्या। दंडवत प्रणाम।